नमस्कार. या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज नवीन विषय घेऊन पुन्हा नवीन चर्चा करतोय. मागच्या 2 दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा संध्या सोनवणे या चर्चेमध्ये आहेत. सोशल मीडियावरती त्यांना घेऊन अनेक चर्चा केल्या जात आहेत, टीका टिप्पणी सुद्धा होत आहेत. त्यांच्या विरोधातली एक तक्रार आहे. आज त्या जरी राष्ट्रवादी पक्षाबरोबर जरी काम करीत असल्या तरी या अगोदर त्या स्टुडंट हेल्पिंग हँड या सामाजिक संस्थेबरोबर काम करत होत्या आणि या सामाजिक संस्थेबरोबर काम करीत असताना त्यांच्यावर आज आता भ्रष्टाचाराचे आरोप हे केले जात आहेत. खरं तर त्यात तथ्य किती आहे आपण बघतोय की काही वेब पोर्टलमधून त्याच्याबाबतच्या काही बातम्या सुद्धा आलेल्या आहेत. अनेक टीका टिप्पणी होत आहेत. अनेक टीका टिप्पणी ह्या होत आहेत. मात्र चर्चा जी होती ती चर्चा होती की हे सर्व भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना संध्या सोनवणे ह्या माध्यमांसमोर का येत नाहीत, संध्या सोनवणे यावरती बोलत का नाहीत, अशा ह्या चर्चा होत्या. कुठंतरी संध्या सोनवणे यांची मूकसंमती आहे का, भ्रष्टाचार झाला आहे का, अशा अनेक चर्चा वगैरे होत आहेत. स्टुडंट हेल्पिंग हँडचे जे अध्यक्ष आहेत कुलदीप आंबेकर यांनी एक प्रेस नोट काढलेली आहे. या प्रेस नोट मधून त्यांनी जे काही सांगितलं की एकूणच जातीचं राजकारण होत आहे. स्टुडंट हेल्पिंग हँडचं जे काही आपण काम पाहतोय, माध्यमातून काम पाहिलेलं आहे, एकूणच ते एका बाजूला आपल्याला चांगल्या प्रकारचं दिसतंय. मात्र दुसऱ्या बाजूला जर हे आरोप होत असतील, याच्यामध्ये जर काही तथ्य असेल तर खरं तर नव्याने एकूणच स्टुडंट हेल्पिंग हँड या कुलदीप आंबेकर यांच्या संस्थेवरती प्रश्न उपस्थित होतात. आज संध्या सोनवणे आपल्या बरोबर आहे. संध्या, या चर्चेमध्ये पहिल्यांदा मी स्वागत करतो. एकूणच ज्या काही टीका टिप्पणी होत आहेत, मागच्या 2 दिवसांपासून या चर्चा होत आहेत. संध्या सोनवणे बोलताना काही दिसत नाही. खरंच मूकसंमती आहे, भ्रष्टाचार केलाय आणि मी सरळ प्रश्न विचारतोय, खरंच भ्रष्टाचार झालाय? नमस्कार, मी संध्या सोनवणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची पुणे विभागाध्यक्ष. जसं आता आकाश सरांनी सांगितलं की गेल्या 2 दिवसांपासून खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे, तो म्हणजे की राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची पदाधिकारी असताना आणि स्टुडंट हेल्पिंग हँडची मी सचिव असताना माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, असं हे केलं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या काळामध्ये 2 दिवस मी शांत राहिली आहे. अनेक लोकांनी, पत्रकार असतील, अनेक जणांनी मला यावर प्रतिक्रिया विचारल्या, पण आज 2 दिवसात पहिल्यांदाच मी तुमच्या सगळ्यांसमोर बोलत आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना एक ओळख माहिती आहे की मी अतिशय सामान्य कुटुंबातून आणि जामखेड अहमदनगर जिल्ह्यातून पुण्यात शिकण्यासाठी आलेली होते आणि त्याचबरोबर पुण्यात शिक्षण घेत असताना फर्ग्युसनला मी जनरल सेक्रेटरी या पदावर 1 वर्षभर काम केलेलं आहे. हे काम करत असताना विद्यार्थी चळवळ, विद्यार्थ्यांमध्ये असलेले प्रश्न आणि एकंदरीतच मी सामान्य कुटुंबातून आहे, ग्रामीण भागातून आहे, तर ग्रामीण विद्यार्थ्यांबद्दलची एक आपुलकी, एक जिव्हाळा मला होता आणि या सगळ्या गोष्टींमधून मी या विद्यार्थी चळवळीमध्ये सामील झाले. स्टुडंट हेल्पिंग हँड ही अनेक वर्षांपासून कार्यरत होती आणि जेव्हा मला समजलं तेव्हा मी सुद्धा एक विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत असलेल्या सामाजिक संस्थेत सक्रिय झाले आणि काही दिवसांनी पदाधिकारी म्हणून, सचिव म्हणून देखील मी 1 वर्षभर कारभार सांभाळलेला आहे या स्टुडंट हेल्पिंग हँडचा. हे काम करत असताना मी माझ्या प्रत्येक एका कामाला, त्यानंतर दिलेल्या जबाबदारीला मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना 2018 मध्ये मी राष्ट्रवादीची युवती जिल्हा अध्यक्ष म्हणून देखील पक्ष प्रवेश केला आणि माझ्याकडे साहजिकच अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी होती. तर कॉलेज असेल, कॉलेजचा अभ्यास आहे, त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याची युवती जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे, खूप मोठा जिल्हा आहे तो आणि सुरुवातच माझी ती होती. तर ह्या दोन्ही गोष्टींनी मला संस्थेला वेळ देता येत नव्हता किंवा मी त्यासाठी जास्त काम करू इच्छित नव्हते आणि माझ्या एकंदरीतच वैयक्तिक अडचणी होत्या.
त्यामुळं मी जे संस्थेचे अध्यक्ष आहेत कुलदीप भाऊ आंबेकर यांना रीतसर पत्र लिहिलं की माझ्या अशा अडचणी आहेत, मी वेळ देऊ शकत नाही आणि वेळ देऊ शकत नसल्याने आपण मला या संस्थेतून बाहेर काढा. वैयक्तिक काही काम व्यक्तिगत माझी काही मदत असेल किंवा तुमच्या कार्यक्रमांना मी नेहमी आणि नेहमीच विद्यार्थी हितासाठी मी काम करत आलेली आहे. त्यानंतर चॅरिटी कमिशनर ला देखील मी पत्र लिहिलं होतं. रीतसर सगळ्या गोष्टी करून माझा राजीनामा देखील, म्हणजे मी आता ऑफिशियली गेल्या 1 वर्षापासून या संस्थेच्या कुठल्याही पदावर नाही आहे आणि पदावर नसल्या कारणाने मला असं वाटतं की जे सर सुरुवातीला म्हणालेत की माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा आता जे 2 दिवस झालं म्हणजे विरोधी विचारांच्या संघटना असतील, पक्ष असतील किंवा अनेक लोक जे आहेत तर आपण महत्वाचा प्रश्न इथं असा आहे की या ज्या तक्रारी आहेत ज्या सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत, 2019ला पण या काही तक्रारी झाल्यात. मागच्या 2 दिवसामध्ये 25-26 तारखेला सुद्धा धर्मादाय आयुक्तांकडे ही तक्रार झालेली आहे. एकूणच काय कारण आहे इथं? आता संध्या अगोदर आपण जे स्टुडंट हेल्पिंग हँड या सामाजिक संस्थेबरोबर काम करत होता, आता त्याचा राजीनामा दिलाय, वर्ष झालंय. आता तुम्ही राष्ट्रवादी पक्षाबरोबर काम करताय, विद्यार्थी युनियनला घेऊन काम करताय. आता मग हे भ्रष्टाचाराचे आरोप का होत आहेत, तुम्हाला काय वाटतंय? खरं तर आपल्याला सांगू इच्छिते की 2 वर्षापासून मी राष्ट्रवादी पक्षात काम करत आहे. खरं तर हा पक्ष नसून माझं कुटुंब आहे. या कुटुंबात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, जे माझेच नाही तर समस्त महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहेत, प्रेरणास्रोत आहेत. त्याचबरोबर अजितदादा पवार आहेत, पक्षाध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत, त्याच पद्धतीने सुप्रियाताई, म्हणजे मी पूर्ण या सगळ्या पक्षामध्ये एक परिवार म्हणून वाढलेली, संस्कार झालेली मुलगी आहे. आणि राहिला प्रश्न स्टुडंट हेल्पिंग हँडचा, तर मी बाहेर पडल्यानंतर मला असं वाटत नाही की मी कधीच या संस्थेच्या बद्दल बोलले असेल किंवा संस्थेमध्ये काही कामानिमित्त गेले आहे. आणि अलीकडच आपल्याला माहिती असेल की विद्यार्थी संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर अनेक मान्य आहे की राजकारण करत असताना अनेक लोकांना व्यक्तिगत द्वेष असतो, व्यक्तिगत ईर्ष्या असते. पण मला कुठेतरी असं वाटतं की जाणीवपूर्वक व्यक्तिगत ईर्षेतून रचलेला कट आहे. हा कट रचत असताना जे आरोप लावले आहेत ते मला असं वाटतं की ते सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. इथे कुठेही तथ्य नाहीये या आरोपांना आणि तथ्यहीन आरोपांना मला असं वाटत नाही की आपण कोणी इतक्या गांभीर्याने घेतात. महत्वाचा प्रश्न आहे की आपण स्टुडंट हेल्पिंग हँड या संस्थेबरोबर होता, या संस्थेला घेऊन आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, हे प्रेक्षकांसाठी क्लिअर करतो. म्हणजे राष्ट्रवादीचा आणि या भ्रष्टाचाराचा संबंध नाही, तुर्तास तरी नाही. ते सिद्ध होईल, तो तपासाचा भाग आहे, हा भाग पुढचा. मात्र प्रश्न जो आता संध्या उपस्थित होतोय, त्यावेळेस आपण सचिव म्हणून या संस्थेबरोबर काम करत होता. जे काही ऑडिट आहे किंवा येणारी रक्कम आहे त्याबाबतचं योग्य ऑडिट आपल्या काळामध्ये झालेलं आहे का? 2018-19 या 1 वर्षाच्या कालावधीत मी त्या संस्थेची सदस्य होते आणि ह्या 1 वर्षाचा जो सगळा प्रोग्राम झालेला काय असेल, उपक्रम, ह्या सगळ्याचं ऑडिट जे संस्थेचे अध्यक्ष आहेत यांनी चॅरिटी कमिशनरांच्या ऑफिसला सबमिट केलेलं आहे. आणि माझा कार्यकाळ जेव्हा मी यातून रीतसर बाहेर पडले तेव्हा माझ्याकडं असणारे संस्थेचे कागदपत्र असतील किंवा ज्या कुठल्या जबाबदाऱ्या माझ्यावर दिल्या होत्या त्या मी योग्य पद्धतीने समोरील व्यक्तीला ते हँड आउट केलं होतं. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा क्लिअर होत आहेत आणि फक्त एक व्यक्तिगत द्वेषातून ह्या गोष्टींना तुम्ही जर समोर आणत असाल, आणि महत्वाचं म्हणजे जरी आपण आरोप केले असतील, एक आरोप मी पाहिला की 25 तारखेला कोणीतरी पत्र लिहिलं आहे की असे असे प्रकार घडत आहेत आणि भ्रष्टाचार झाला आहे. पण 25 तारखेला जेव्हा तुम्ही देता तेव्हा वास्तविक पाहता मी ह्या संस्थेत कुठल्याही पद्धतीने इन्व्हॉल्व नाही आहे. आणि 25 तारखेला पत्र देऊन लगेचच 26 तारखेला एक कुठलं तरी वेब पोर्टल ज्याचं रजिस्ट्रेशनच नाहीये मुळात, अशा वेब पोर्टलवरून ते स्क्रीनशॉट आणि त्या लिंक सगळ्या व्हायरल केल्या जात आहेत. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या व्हायरल करत असताना
कुठेतरी पक्ष संघटना जी आमची पक्ष संघटना अगदी नव्याने अगदी चांगल्या पद्धतीने उभारणी घेत आहे. चांगल्या पद्धतीने आज पुण्यासारख्या ठिकाणी आपण पाहतात काम करत आहे. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यावर मी मात्र समजा हा विषय जरी एकूण विद्यार्थी युनियन, विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी पक्ष असा जरी असला, तुम्ही त्या पदावरती जरी काम करत असला, या पोर्टल मधून ज्या काही बातम्या येत आहेत किंवा कोणाची तरी समोर अपोजिट जी प्रतिक्रिया घेऊन जयंत पाटलांनी याचा खुलासा करावा, अशा सुद्धा मागण्या होत आहेत. प्रश्न असा माझ्याबद्दलचा असेल तर पक्षश्रेष्ठी आहेत, आदरणीय सुप्रियाताई आहेत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत. त्याच पद्धतीने राष्ट्रीय अध्यक्षा विद्यार्थीच्या सोनिया दिदी दुहन आहेत. ह्या सगळं यावर योग्य ती कारवाई करतील. आणि पक्षाच्या बाबतीत आणि राहिला प्रश्न जर संस्थेचा, तर संस्थेची तुम्ही कधीही चौकशी लावा योग्य त्या रीतीने. कारण आजकाल आपल्याला माहिती आहे की एवढी टेक्नॉलॉजीचा वापर उपयोग चांगल्या पद्धतीने होत आहे. टेक्नॉलॉजी डेव्हलप एवढी झाली आहे की आपण आता सुद्धा स्टुडंट हेल्पिंग हँड आणि स्टुडंट हेल्पिंग हँडचं जर रजिस्ट्रेशन नंबर टाकलं तर तिथे आपल्याला ऑडिट सहित सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्या मिळतील. मग मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या टेक्नॉलॉजीचं आपण सगळीच लोक जी मला पाहत असतील किंवा गेल्या 2 दिवस माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये चर्चेत सहभागी आहेत, एवढे सगळे आपण शिक्षित लोक आहोत की आपल्याला एक पत्र लिहिलं किंवा आपण एक सर्च केलं गुगलवर जाऊन चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसला, तरी ही माहिती मिळेल. मग ही माहिती सगळी अवेलेबल असताना सुद्धा आणि या गोष्टीत कुठेही तथ्य नसताना जर एखादं पोर्टल म्हणजे मी डायरेक्टली नाव घेईल की काल सकाळी गावगाडा आणि नंतर थोडक्यात ह्या दोन्ही वेब पोर्टलनी जी बातमी लावलेली आहे त्याच्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची पदाधिकारी म्हणून बातमी लावलेली आहे. खरं तर ही बातमी संध्या सोनवणे म्हणून लावली असती तर मला अगदी चांगल्या पण पद्धतीने याच पोर्टलला घेऊन तुम्ही सायबर क्राईम कडे तक्रार दिलेली आहे, माझी बदनामी केली असा तुम्ही आता आरोप केला. सायबर क्राईम कडे मी दोन्ही पोर्टल विरोधात तक्रार केलेली आहे. त्याच पद्धतीने मी सीएमओ ऑफिसला त्या गृहमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांना देखील ईमेल केलेला आहे या सगळ्या बाबतीमध्ये की माझ्यावर अशा पद्धतीने बेछूट आरोप केले गेलेले आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला पण माहिती आहे की आपण पत्रकार आहात. पत्रकारांना एक इथिक्स शिकवले जातात जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असता तेव्हा की तुम्हाला कुठल्याही आरोपीबद्दल जेव्हा बातमी लावायची आहे त्या आरोपाबद्दल तुम्हाला ती माहिती काढावी लागते. ती माहिती काढत असताना तुम्हाला ज्याच्यावर तुम्ही आरोप करताय त्याचं स्टेटमेंट घ्यावं लागतं समोरच्या व्यक्तीचं. म्हणजे आज तुम्ही माझ्यावर आरोप लावलाय की संध्या सोनवणेने भ्रष्टाचार केलाय, तर मला आतापर्यंत थोडक्यात मधून किंवा गावगाड्यामधून फोन आलेले नाहीयेत. मग माझी परवानगी नसताना माझं मत जर तुम्ही लक्षात न घेता जर ही बातमी लावत आहात आणि जाणीवपूर्वकरित्या एक सामान्य कुटुंबातली मुलगी पुण्यासारख्या ठिकाणी काम करत आहे, जर कोणी ह्या गोष्टीला सपोर्ट करू शकत नसेल, सहकार्य करू शकत नसेल, तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ह्या विरोधात ही चळवळ ही फक्त माझी नाही. आज मी इथे आहे, उद्या आणखी कुठली एखादी मुलगी असेल आणि मी आपल्या सगळ्यांना मला खूप चांगली संधी मिळाली आपल्यामुळे आकाश सर की मला आपल्या सगळ्यांसमोर बोलायला संधी मिळाली. खरं तर एक सांगू का, ही राजकारणात ह्या गोष्टी म्हणजे अनेक लोकांनी माझं सांत्वन करण्यासाठी फोन केले की संध्या राजकारणात अशा गोष्टी होत राहतात, तू इतकं सिरियस घेऊ नको आणि आम्ही कोणी घेत नाहीयेत. पण मला असं वाटतं की कोणी घेऊ अथवा न घेऊ, माझ्यासारखी सामान्य कुटुंबातील मुलगी पुण्यासारख्या ठिकाणी येते, स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करते. आपल्या सगळ्यांना मी अनेक वेळा संवादातून सांगितलं आहे की मी 10वीत असेल 12वीत असेल 12वीत मी नेवासा तालुक्यात पहिली आलेली मेरिट मधली मुलगी आहे. जर मला एवढं चांगलं मेरिट आहे, माझ्या आई वडिलांची इच्छा होती की मी कुठेतरी डॉक्टर इंजिनियर व्हावं, कलेक्टर व्हावं, या सगळ्या गोष्टी सोडून जर राजकारण हे समाज परिवर्तनाचं एक महत्वाचं साधन आहे, ह्या ठिकाणी मुख्य प्रवाहात आल्यानंतर कुठेतरी मला माझ्या भागासाठी, माझ्या युवक युवतींसाठी, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा देता येईल अशा हेतूने आली असेल. आणि ह्या हेतू सगळा साध्य करत असताना कुठेतरी प्रगती होतीये आणि मग आपलं अनेक जणांचं मन दुखवलं जात आहे आणि आपण असा त्रास देत आहात. मी नक्कीच या शेवटचे 2 प्रश्न नाही पण मला याच्या आधी सगळ्या युवतींना आणि विद्यार्थ्यांना एक सांगायचं आपल्या सगळ्यांसमोर की
मी सावित्रीची लेक आहे, मी जिजाऊंची लेक आहे, अशा कुठल्याही आरोपांना मी घाबरून जाणार नाही. आज आपल्या सगळ्यांसमोर सांगते, वयाच्या 22व्या वर्षी आपण माझ्यावर जो भ्रष्टाचाराचा आरोप करत आहात, मला खूप राजकारणात पुढे जायचं आहे. नक्कीच येत्या काळातही अनेक आरोप लावतील, पण ह्या असल्या आरोपांना मी घाबरून जाणार नाही. तर मी सावित्रीची लेक आहे, मी जिजाऊंची लेक आहे. लहानपणापासून मी झाशीच्या राणीचा इतिहास शिकत आहे आणि मला या सगळ्यांनी शिकवलं आहे की या सगळ्या संघर्षाच्या विरोधात कशा पद्धतीने उभं राहायचं. नक्कीच संघर्ष करायला मला आवडेल. सामान्य कुटुंबातील आहे, तर संघर्षातूनच मला माझं नेतृत्व आपल्या सगळ्यांसमोर सिद्ध करायला आवडेल. म्हणतात ना की टाकीचे घाव टोचल्याशिवाय देवालाही देव पण येत नाही, त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा थोडं दुःख झालं आहे, पण चांगली वाटतंय की आपल्या सगळ्यांसमोर मला वारंवार प्रकट व्हायला आपण संधी देत आहात, मला तुमच्यासोबत संवाद करायला काहीतरी संधी देत आहात. चला, आपण जे म्हणताय की या दोन पोर्टलनी आपली बदनामी केली, याबाबत आपण कायदेशीर नोटीस सुद्धा पाठवणार आहात, त्याबाबत ज्या दोन वेब पोर्टलनी अशी बदनामी केली आहे त्या वेब पोर्टलला मी लिगली खरं तर नोटीस पाठवणार आहे, मानहानीचा दावा करणार आहे. कारण आज 2 दिवस झालं मान्य आहे की मी फार मनावर घेत नाही, पण कुठेतरी मानसिक खच्चीकरणाचा हा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या दोन्ही वेब पोर्टलवर मी लिगली मानहानीचा दावा करत आहे, त्यांना नोटीस पाठवत आहे. त्याचबरोबर ज्या कोणी, मी म्हणत नाही एक व्यक्ती असेल, 2 व्यक्ती असेल, ज्या कोणी व्यक्तीने, ज्या कोणी पक्षाने, ज्या कोणी संघटनेने हा घाणेरडा प्रकार करण्याचा जो कट रचलेला आहे, ह्यांच्या विरोधात देखील येत्या काळात रीतसर मी कोर्टात अपील करणार आहे की जेणेकरून येत्या काळात कुठल्याही एका मुलीला, कुठल्याही एका पदाधिकाऱ्याचा आवाज थांबवण्यासाठी अशा घाणेरड्या पद्धतीने कोणी कट रचू नये. तर ज्या सगळ्या लिगल गोष्टी आहेत त्या लिगल गोष्टींना सगळ्यांनी सामोरे जावं अशी माझी इच्छा आहे. शेवटचा प्रश्न की हे जे काही भ्रष्टाचाराचे आरोप आपल्यावरती होत आहेत, याचे खुलासे होतील, एकूण हे खुलासे किंवा याची चौकशी होण्यासाठी आपण तयार आहात, जर उघड चौकशी होणार आहे याची तर? नक्कीच माझी कुठलीही चौकशी कारण समोर जे काही तक्रार जे करतायत, तर खरं तर त्यांच्याकडे सुद्धा काहीतरी पुरावे असू शकतात आणि म्हणून तर हे अशा तक्रारी करतात. नक्कीच माझी कुठलीही तुम्ही चौकशी आता जरी बसवली तरी मी घाबरत नाही, कारण मी सांगितलं मी सावित्रीची लेक, मी घाबरणार नाहीये. त्याच पद्धतीने जे काही काम केलंय ते प्रामाणिक केलंय आणि आजही प्रामाणिकच काम करत आहे. उरला प्रश्न माझा तर मी चौकशीला सामोरी जाईलच, पण या उलट मी अशी चौकशी लावणार आहे की ज्या कोणी व्यक्तीने, पक्षाने, संघटनेने किंवा द्वेषातून केलेल्या या सगळ्या कटकारस्थानाची देखील चौकशी झाली पाहिजे. आणि त्याच पद्धतीने आपण आज समाजात म्हणतो की समाज माध्यम जे आहे, वृत्तपत्र जे आहेत किंवा सगळ्या गोष्टी आहेत, ह्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. ज्या लोकशाहीच्या आधारावर काल आपण पाहिलं की संविधान दिन साजरा झाला आणि त्या संविधान दिना दिवशी मला ह्या समाज माध्यमांचा घाणेरडं स्वरूप पाहायला मिळतंय की एखाद्याबद्दल काहीही चौकशी न करता, त्याचं मत विचारात न घेता तुम्ही अशी बातमी छापताय. तर मला असं वाटतं की ज्या आदर्शाने लोक ह्या समाज माध्यमांना पाहतात, कुठेतरी या समाज माध्यमांवर आळा बसवणं गरजेचं आहे आणि याच्यावरही तक्रारी करण्यासाठी मी सज्ज आहे. येत्या काळात मी याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करेन की कोणावरही, कोणाच्याही परवानगीशिवाय चुकीची बातमी छापली नाही पाहिजे. चला, प्रश्न सुचलाय म्हणून शेवटचा एक प्रश्न की संध्या सोनवणेंना टार्गेट का केलं जातंय, ट्रोल का केलं जातंय? मला टार्गेट का केलं जातंय तर मी सांगितलं की व्यक्तिद्वेषातून घडलेल्या ह्या गोष्टी आहेत की कदाचित होणारी प्रगती असते, मुलगी आहे आणि मुलगी इतक्या फ्रंटला येऊन जेव्हा काम करत आहे, म्हणजे अनेक, जर आज राजकारणाचा इतिहास पाहिला तर आदरणीय इंदिरा गांधी आहेत, ज्या आपल्या पहिल्या पंतप्रधान ठरलेल्या आहेत, त्याच पद्धतीने प्रतिभाताई पाटील ज्या पहिल्या राष्ट्रपती आहेत, त्यानंतर आज आपल्याला भारतात अनेक चेहरे जे आहेत पाहायला मिळतात की अतिशय चांगल्या पद्धतीने या महिलांनी राजकारणात स्वतःला सिद्ध केलंय. हे सिद्ध करत असताना त्या एका ह्या स्टेप मधून गेलेल्या आहेत. मी देखील जात आहे आणि एखादी मुलगी जेव्हा काम करत असते तेव्हा कुठला तरी तिचा आवाज दाबण्यासाठी जर कुठलाच एखादा मुद्दा सापडत नसेल तर मग तिने काय केलं, तिच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने ह्या बातम्या पसरवल्या जातात. चला, एकूणच हे भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, पक्षश्रेष्ठींकडून काही सांगण्यात आले?
पक्षश्रेष्ठींनी फोन केले, विचारणा केली, तुम्हाला विचारलं असेल संध्या खरंच काय झालंय, भ्रष्टाचार झालेत का? मी सुरुवातीलाच एक सांगितलंय तुम्हाला की पक्षश्रेष्ठ ज्या पक्षात मी वाढलीये तो माझं कुटुंब आहे आणि ही सगळी माझी कुटुंबातली ज्येष्ठ नेते आहेत किंवा माझे व्यक्ती याने आहेत. त्यांनी फोन करून विचारणा व्यक्ती केली. आहे तर माझा ऐका तुम्ही पूर्ण होऊ द्या की हे सगळे आहेत, ह्यांनी माझ्यावर संस्कार केले आहेत. यांना नक्कीच माहिती आहे की मी कशा पद्धतीने काम करत आहे, काय करत आहे. नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या प्रचंड आणि चांगल्या पद्धतीने यांनी व्हायरल केल्या आहेत की ते प्रत्येक एका व्यक्तीपर्यंत. पण एक चांगली गोष्ट सांगू का की अजून सुद्धा मला निगेटिव्ह असा कुठल्याही पक्षश्रेष्ठीकडून फोन किंवा मेसेज आलेला नाहीये. आणि जे काही असेल ते रीतसर माझे पक्षश्रेष्ठी ज्यांनी माझ्यावर इतक्या विश्वासाने ही जी जबाबदारी दिलेली आहे ते सगळे लोक जिथे मी निर्दोष मानणार नाही, कारण मी निर्दोषच आहे, कुठे आरोप सिद्ध झालेला नाहीये. कारण तुम्हाला तुमचं 2 मिनिटाचा वेळ घेते की आपल्याला एक सगळ्यांना माहिती असतं की जेव्हा एखाद्या संस्थेवर एखाद्या व्यक्तीवर आपल्याला आरोप करायचा असतो किंवा त्याच्याबद्दल बोलायचं असतं आरोपाबद्दल, तेव्हा एक तर तुम्ही कोणीही म्हणजे ज्यांनी कोणी आरोप केला आहे अशा कोणीही पोलीस स्टेशन मध्ये माझ्या नावाने किंवा संस्थेच्या नावाने FIR रजिस्टर केली नाहीये. त्याच पद्धतीने ह्या संस्थेला खूप चांगल्या पद्धतीने संस्थेने काम केलेलं आहे. ह्या संस्थेला अनेक दिग्गजांनी अनेक चांगल्या लोकांनी ह्या संस्थेला मदत केलेली आहे. मी स्पॉन्सर म्हणणार नाही, मदत केलेली आहे. आणि ही मदत करत असताना ह्या गोष्टी जर त्यांच्या कानावर गेल्या असत्या आणि त्यांनी जर ह्या संस्थेविरोधात FIR केली असती तर ह्याला आरोप मानले जातात. पण आज कोणीही याच्याबद्दल काही बोलत नाही आणि फक्त राजकीय षडयंत्र म्हणून जर आपण सगळे या गोष्टींना इतक्या चांगल्या पद्धतीने, मला तर असं वाटतं की 2 दिवस झालं लोकांचा चर्चेचा विषय माझ्या फेसबुक पेजला किंवा फेसबुकला मी एखादी चांगली पोस्ट टाकली तर मला नक्कीच लाईक जास्त मिळत नाही किंवा माझ्या फोटोला पण मिळत नाही. पण 2 दिवस झालं मी पाहते की ह्या बातमीला सगळ्यात जास्त लाईक मिळालेल्या आहेत, सगळ्यात जास्त शेअर झालेल्या ह्या बातम्या आहेत. त्यामुळं मी ह्या गोष्टीला खरंच गांभीर्याने घेत आहे. माझे पक्षश्रेष्ठी, माझ्या पक्षाध्यक्ष, चला जे कोणी सुडाचं राजकारण करतंय त्यांच्यावरती शेवटी आणि मग थांबूया. जे कोणी सुडाचं राजकारण करतंय, जे व्हायरल करतंय, जे खोट्या तक्रारी करतंय असं तुमचं मी म्हणणं तुम्हाला आहे सांगितलं त्यांच्यासाठी. की पोर्टल बद्दल तुम्ही करणार आहे आणि राहिला प्रश्न त्या व्यक्तींचा, त्या संस्थेचा किंवा त्या संघटनेचा काही विचारसरणीचा, विचारांचा आणि पक्षाचाही असू शकतो. कारण मी पाहिलंय की अनेक लोकांनी ते शेअर पण केलेलं आहे. तर ह्या लोकांवर सुद्धा मी रीतसर कोर्टात अपील करणार आहे, पोलीस स्टेशनला केस करणार आहे की जाणीवपूर्वकरित्या माझं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. चला, तर ह्या होत्या संध्या सोनवणे. मागच्या 2 दिवसांपासून त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले होते. त्या माध्यमांसमोर ती आलेल्या नव्हत्या किंवा त्यांनी त्यांच्या फेसबुकवरून, सोशल मीडियातून त्याबाबतची कोणतीही प्रतिक्रिया. आपण त्यांना हे पण सांगा की आणखी कोणा पाहणाऱ्यांचे जर माझे काही पाहणाऱ्यांमध्ये पाहणाऱ्यांमध्ये कोणाला काही प्रश्न असतील, प्रेस नोट काढलेले आहेत किंवा आणखी 1 मिनिट 2 मिनिटाचा मी वेळ देतो. आपले काही प्रश्न असतील ठळक विचारू. चला, काही प्रश्न आहेत. हा, बोला. चला, स्वप्नील पाटील यांचं म्हणणं आहे की संध्या यांचं वय 22 आहे, त्या राजकारणात आता चांगलं काम करतायत, सामाजिक काम करतायत आणि ते इतरांच्या डोळ्यात खूपते म्हणून त्यांना ट्रोल केलं जात आहे, असं त्यांची आपल्या सपोर्ट मध्ये प्रतिक्रिया आहे. पण माझं पत्रकार म्हणून असं सुद्धा म्हणणं आहे की खरंच कोणाकडे, आता हे लाईव्ह आहे, कोणाकडे खरंच भ्रष्टाचाराचे काही पुरावे असतील तुम्ही सोशल मीडियावरती द्या, मी इथं ऍड करतो. खरंच संध्या सोनवणे यांच्या विरोधात काही पुरावे असतील तर आपण आता डायरेक्ट दाखवूयात. म्हणजे संध्या सोनवणे पण समोर आहे. नाही, पण मी काय म्हणते की इथे प्रश्नांना सामोरं जाण्यापेक्षा मी जाहीररित्या आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे की याची चौकशी चॅरिटी ऑफिस कडून लावली गेली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पक्षाचं नाव माझ्यासोबत जोडलंय म्हणून पक्षश्रेष्ठी पण ह्या बाबतीत मला जे आदेश देतील, ज्या गोष्टी मला सांगतील त्या मी करेल. आणि राहिला प्रश्न की मला असं म्हणलं गेलंय, धन्यवाद. खरं तर 2 दिवसापासून मी पहिल्यांदाच एखादा विषय झाला आणि त्यावर रिॲक्ट न होता 2 दिवस शांत बसलीये. ते आपल्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे, आपल्या सारखे सगळे सपोर्ट करणारे व्यक्ती, माझे भावंड जी महाराष्ट्रभरातून मला फोन करतायत, दिलासा देत आहेत, आपल्या सगळ्यांमुळे खरं तर मी 2 दिवस शांत आहे. आणि मला माहितीये की काहीच विषय झालेला नाहीये
आपण सगळे जे आहात येत्या काळात माझ्या राजकीय जडणघडणीत चांगल्या पद्धतीने सहकार्य करणार आहात, अशाच सहकार्याच्या भावनेत आपण राहावं. चला, सपोर्ट मध्ये तुमच्या सगळ्या कमेंट येत आहेत, काही विरोधाच्या पोस्ट नाहीयेत. त्यामुळं मला असं वाटतं की चर्चेच्या शेवटाकडे जाताना तुर्तास आपण थांबू. ज्यावेळेस नवीन काही घडामोडी घडतील, नवीन विषय समोर येतील, तेव्हा तुम्हाला घेऊन पुन्हा चर्चा नवीन चांगला विषय करूया. आणा, भ्रष्टाचाराचा विषय आणू नका. चला, ते आम्ही पत्रकार म्हणून चर्चा घडवून आणतोय. लोकांमध्ये संभ्रम आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये संभ्रम आहे की नेमकं खरं प्रकरण काय नाही, झालेलं मी आहे. सुद्धा 2 दिवसानंतर फक्त आपल्याला आपल्या समोर सामोरे गेली आहे. त्याचं कारण आहे की अनेक अशी विद्यार्थी आहेत ती कुठेतरी मला पाहून, संघटनेला पाहून, पक्षाला पाहून ह्या चला, सगळ्या एका process बाजूला मध्ये येत आहेत. भ्रष्टाचाराचे तुमच्यावरती आरोप होत आहेत, आरोप खोडताय. अंबादास गावंडे विचारतायत, ताई आगामी काळात आपल्याला उमेदवारी दिली तर विधानसभा लढवणार का? चला, ही आपला कट्टा नाहीये, एकूण भ्रष्टाचाराच्या याला घेऊन चर्चा करत होतो, पण त्यांचं मन दुखवू नका, उत्तर द्या. पक्षाने संधी दिली तर नक्की तेच करेल आणि त्याच पद्धतीने आपल्या सगळ्यांचंही सहकार्य त्यावेळेस लागेल. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी कायमस्वरूपी ह्या भूमिकेत आहे की जी पक्ष म्हणून मला जबाबदारी दिली जाईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन. चला, तुर्तास आज एवढंच. पुन्हा काही घडामोडी नवीन घडल्या, आपण संध्यायांना परत बोलूयात, परत त्यांना घेऊन चर्चा करूयात. तुर्तास इथंच थांबू, पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करूयात. धन्यवाद. थँक्यू.